मनातले काहीतरी या यूट्यूब चॅनेलवर आज तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलो आहे. त्या कथेचं नाव आहे राधा आणि कृष्ण. वृंदावनाच्या कुंजवनात जेव्हा श्रीकृष्णाच्या बासुरीचे सूर घुमत होते तेव्हा अवघे विश्व स्तब्ध होत होते. पण त्या सुरांचा सर्वात जास्त प्रभाव कुणावर पडत असेल तर ती होती राधा. एकदा कृष्णाने राधेला विचारले, राधे, तुला माझी बासरी इतकी का आवडते? राधा मंद हसून म्हणाली, कारण जेव्हा तू बासरी वाजवतोस तेव्हा तू तुझे ओठ तिच्यावर टेकवतोस आणि तुझे श्वास तिच्यातून वाहतात. मला वाटते की मी ती बासरी व्हावी जेणेकरून तुझ्या श्वासांचा स्पर्श मला सदैव लाभेल. एकदा श्रीकृष्णाला खूप ताप आला होता. अनेक औषधे देऊनही त्यांचा ताप उतरत नव्हता. तेव्हा कृष्णाने सांगितले की जर माझ्या एखाद्या परमभक्ताच्या पायाची धूळ माझ्या कपाळाला लावली तर माझा हा ताप उतरेल. सर्व गोपिका आणि द्वारकेतील लोक घाबरले. त्यांना वाटले की देवाच्या कपाळाला आपल्या पायाची धूळ लावणे म्हणजे घोर पाप ठरेल आणि आपल्याला नरक मिळेल. पण जेव्हा ही बातमी राधेला समजली तेव्हा तिने क्षणभरही विचार न करता आपल्या पायाची धूळ कृष्णासाठी दिली. राधा म्हणाली, मला नरक मिळाला तरी चालेल, पण माझ्या प्रिय कृष्णाच्या वेदना दूर होणे जास्त महत्त्वाचे आहे. कथेचा सार एवढाच आहे, राधा आणि कृष्णाच्या प्रेमात कधीही दुरावा नव्हता, कारण ते एकमेकांच्या हृदयात वास करत होते. आजही जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा कृष्ण राधा असे नाही, राधा कृष्ण म्हणतो. कृष्णाच्या नावाआधीच राधेचे नाव घेतले जाते. हाच त्यांच्या प्रेमाचा सर्वात मोठा विजय होता.